नमस्कार, आईची रेसिपी मराठी व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आहे ना हे विरजण लावून तूप कसं बनवायचं, तर आज पहिला दिवस आहे। तर आज मी जरासं ताक घेतलंय, म्हणजे मी तूप करून घेतलंय। आता तुम्हाला कसं करायचं आहे ते मी सांगणार आहे। तर हे त्याच्यातलं ताक उरलंय, त्यातलं मी 1 ते 1.5 चमचे ताक घेतलंय एका पातेल्यामध्ये, बरोबर। तर ह्याच्यामध्ये आपली रोजची जी शाई होते ना, शाई, ते सगळे शाई आपण एकत्र करून ह्याच्यात घालायची असते। तर ही आजची आपली शाई आपण ह्याच्यात ॲड केली आहे, बरोबर। आता अशा आपल्याला रोजच्या रोज शाई ह्याच्यात घालायची आहे आणि पूर्ण हे पातेलं भरोस्तोवर आपल्याला मग ह्याचं लोणी आणि मग तूप कसं करायचं ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगते। आता आपण ही शाई गोळा करून घेऊया आणि मग आपण बघूया कसं तूप होतंय ते। आता हे आपण सगळं शाई घातली आहे, तर ही आहे ना आज पहिल्या दिवशी जरासं फिरवून घ्या, म्हणजे जे आपण खाली ताक घातलं आहे ना ते व्यवस्थित ह्याच्यात एकत्र होईल, बरोबर। तर आज पहिला दिवस आहे। आता 3-4 दिवसाची किंवा आठवड्याची आपण शाई साठवूया आणि मग तूप करूया। आता हे आपली पहिल्या दिवसाची शाई म्हणजे दही आपलं झाकून घेऊया। आता उद्या जी शाई असेल ती ह्याच्यात ॲड करत राहायचं आपण। मग हे पूर्ण पातेलं भरलं की तूप आपण करून घेऊया। आता 10 दिवस झालेत, आता आपलं हे पातेलं पूर्ण भरलंय। आता आपण लोणी करायला घेऊया आणि बघूया कसं लोणी तयार होतंय। तर चला करून घेऊया। आता हे दही आपण आहे ना फिरवून घेऊया, म्हणजे त्याचं ताक होते ना वरती, मग लोणी होते। तर तुमच्याकडे रवी असेल तर रवीद्वारे तुम्ही अशा प्रकारे हे घुसळून घ्या, आणि नाहीतर मग तुमच्याकडे ते मशीन मिळतं, नाहीतर मिक्सरमधनं पण करू शकता। तर आपल्याला करीबन हे अर्धा लिटर दुधाचं आपल्याला लोणी निघणार आहे। तर फार तर 15-20 मिनटं लागतील। तर आपण हे आधी करून बघूया, लोणी काढून घेऊया। तर 20 मिनटं झालेत, तर अशा प्रकारे आपलं लोणी निघालं आहे, हे बघा। तर आता ही लोणी आपण काढून तूप करायला घेऊया। आता एका पातेल्यात आहे ना गॅसवर ठेवा आणि हे बघा एवढं लोणी झालंय ते, आणि हे चांगलं गुलाबी होस्तोवर आहे ना आपण ह्याला कढवून घेऊया। तर आता आपण करून बघूया काय होतंय ते। तर हे अशा प्रकारे होत आलंय। आता जरा लाल झालं की मग बघूया। ते अशा प्रकारे झालं, तर गॅस बंद करूया, ठीक आहे। तर आता ह्याला आपण गाळणीने गाळून घेऊया। आता हे ना आपण गाळणीने गाळून घेऊया। तर अशा प्रकारे आपलं 1 वाटी तूप झालंय आणि हे एवढं, हे बघा हे गाळून घेतलं। तर अशा प्रकारे आपल्याला घरी तूप करायचं आहे, ठीक आहे। तर हे अर्धा लिटर रोजच्या रोज दूध घेते, त्याचं अर्धा लिटर 8 दिवसाचं आपलं हे तूप तयार झालं। तर हे तूप कसं करायचं हे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे। असंच आपल्या घरी करून बघा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। रेसिपीसाठी परत भेटूया। टेक केअर, बाय।